काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी आंबेडकरी जनतेची केवळ दिशाभूल केली। ही गोष्ट सांगण्यासाठी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या भारतीय भीमज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, असे मत भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांनी रविवारी व्यक्त केले। गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात भाजपच्या वतीने भारतीय भीमज्योत यात्रेच्या स्वागत समारंभानिमित्त रविवारी सायंकाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माजी खासदार सुनील गायकवाड, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव राजाभाऊ माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष प्रवीण कांबळे, बालाजी वाघमारे, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, गौतम कसबे, सत्यजित वाघमोडे, समाधान आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी राजन सरवदे आणि त्यांच्या संचाने भीमगीते आणि नाट्याविष्काराच्या माध्यमातून काँग्रेसच्या आजवरच्या धोरणांवर कलाविष्कारातून टीका केली। प्रदेशाध्यक्ष गायकवाड म्हणाले, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दीक्षाभूमी येथे ही भारतीय भीमज्योत प्रज्वलित केली। ही भीमज्योत नागपूर मार्गे अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, पुणे मार्गे मुंबईतील चैत्यभूमीवर या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा तर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। तर हा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असं घेऊन जाणार आहोत। तर सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता दीक्षाभूमीमध्ये, त्याच्यानंतर झाला तो अकोल्यात, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, आज सोलापूर, आता पुणे आणि मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ही ज्योत समर्पित करणार आहोत। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असं दाखवायचं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे, हा भारत आपले पंतप्रधान केंद्रामध्ये आणि आपले मुख्यमंत्री राज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत। त्याचबरोबर आम्ही सांगत आहोत की काही जे विरोधी पक्ष आहेत हे एक फेक नरेटिव्ह आमच्या पक्षाबद्दलचे पसरवत आहेत, तर ते काय स्ट्रॅटेजीने पसरवत आहेत आणि त्याचं खरं खोटं काय आहे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या षडयंत्राला बळी कसं पडू नये, हा एक पूर्ण भीमज्योत असा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमातर्फे मला असं सांगायचं आहे की मला समजलेले जे बाबासाहेब आहेत आणि मला समजलेली जे भारतीय जनता पार्टी आहे, याची जर सांगत घातली तर मला असं वाटतं की फक्त आमचा समाज नाही तर पूर्ण भारत देशाची चांगल्या प्रकारात प्रगती होऊ शकेल। आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही आम्ही दाखवलेलं आहे, जे काही डेटा, जे काही नंबर्स जे आम्ही दाखवलेले आहेत, ते रेफरन्स आम्ही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आम्ही रेफरन्स घेतलेले आहेत आणि बाकीची सगळी जी आकडेवारी आहे ती सरकारी वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे।